मंडळी, आज आपण मार्च 2025 साठी मिथुन राशीचे मासिक राशी भविष्य जाणून घेऊ। आपल्या सर्वांच्या मनात ही उत्सुकता असते की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा मिथुन राशीसाठी मार्च 2025 हा महिना कसा असेल। आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात, जसे की मिथुन राशीसाठी मार्च महिना कसा असेल, व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होईल की नाही, किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी। मिथुन राशी या राशीचे स्वरूप स्त्री आणि पुरुष आलिंगनबद्ध दर्शवते। बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी असल्यामुळे याचे परिणाम यांना जन्मापासूनच चांगले मिळतात। बुध ग्रहाला संवाद, बुद्धी, विवेक, गणित, तर्क आणि मित्राचे कारक मानले जाते। या राशीच्या लोकांची संवाद साधण्याची शैली खूप जबरदस्त असते, तसेच बुद्धिमान देखील असतात। कोणत्याही प्रसंगातून ते अतिशय अचूकपणे स्वतःची सुटका करतात। त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीवर वेगळा प्रभाव पडतो। त्यांची तार्किक क्षमता खूप चांगली असते। व्यवसायात ते अतिशय हुशार मानतात। तर अशा या मिथुन राशीचे मार्च 2025 चे मासिक राशीफल काय असणार आहे, चला जाणून घेऊया। हा महिना मिथुन राशीसाठी कौटुंबिक जीवनासाठी चांगले संकेत घेऊन आला आहे। जर तुमचे लग्न होऊन काही काळ झाला असेल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगली बातमी मिळू शकते। एखादा नवीन पाहुणा तुमच्या घराचे दार ठोठावू शकतो। सर्वजण आनंदी असतील आणि तुमच्या पालकांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील। महिन्याच्या मध्यात घरात धार्मिक विधी होण्याची शक्यता आहे। घरातील वातावरण धार्मिक असेल आणि सर्वांना शांती मिळेल। नातेवाईकही येत जात असतील। जर कोणी तुमच्यावर रागावला असेल तर त्याचा रागही निघून जाईल आणि तो तुम्हाला पाठिंबा देईल। तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल आशावादी राहाल आणि नवीन ठिकाणी गुंतवणूक देखील करू शकाल। नवीन क्लायंट सामील होतील आणि तुमच्या कामाचे कौतुक करतील। महिन्याच्या मध्यात एखादा ग्राहक तुमच्यावर रागावू शकतो। अशा परिस्थितीत त्यांच्याशी संबंध ठेवणे टाळा। ग्राहकांच्या संख्येत नफा होईल आणि उत्पन्नही वाढेल। जर तुम्ही काही काळापासून काम करत असाल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाबद्दल प्रोत्साहन मिळेल आणि पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश दिसतील आणि ते तुम्हाला चांगले गुण देतील। अशा परिस्थितीत तुमचे लक्ष तुमचे काम उत्तम पद्धतीने करण्यावर असेल। जर तुम्ही सरकार, बँक, अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल। शालेय विद्यार्थी स्वतःसाठी काही मार्गदर्शन शोधत असतील। जर तुम्ही काही काळापासून नोकरी शोधत असाल तर ते या महिन्यात पूर्ण होईल। महाविद्यालयीन विद्यार्थी काही महाविद्यालयीन कामात व्यस्त असतील आणि अभ्यासात त्यांना रस कमी असेल। तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू शकता। अभ्यासाचा भारही कमी होईल। विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल। ते तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील। ते तुमच्या कामातही मदत करतील, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील। जर तुम्ही अविवाहित असाल तर मित्राच्या मदतीने तुम्ही एखाद्याशी संभाषण सुरू कराल, जे हळूहळू प्रेमसंबंधात बदलू शकते। जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता, जेणेकरून तुमच्या दोघांचे भविष्य मजबूत होईल। घरातल्या कुणाला तरी तुमच्या नात्याबद्दल कळू शकते। जरी कोणतीही समस्या नसेल तरी चिंता कायम राहील। आरोग्याविषयी बोलायचे झाले तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल। अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी व्यायाम करण्याची सवय लावली तर परिस्थिती चांगली होईल। मंडळी, एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा महिना आनंद आणि शांतीने भरलेला असेल। पूर्वी सुरू असलेल्या काही समस्या सोडवल्या जातील। कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील। आरोग्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती चांगली राहील। कोणताही मोठा त्रास होण्याची शक्यता कमी आहे। या महिन्यात तुम्ही काही नवीन काम करण्याची योजना आखू शकता। धैर्य आणि शौर्य वाढेल। छोट्या मोठ्या फायदेशीर सहली होण्याची शक्यता आहे। तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला पदोन्नती मिळू शकते। वरिष्ठांची तुमचे संबंध वाढतील। आर्थिक बाबींमध्ये हुशारीने भांडवल गुंतवा। कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा कायम राहील। तुमच्या भावा बहिणींसोबत एकत्र काम करणे फायदेशीर ठरेल। जर तुम्हाला नवीन गाडी खरेदी करायची असेल तर वेळ अनुकूल आहे। तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल। विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड असेल, अभ्यासाच्या क्षेत्रात प्रगती होईल। प्रेम प्रकरणात परस्पर सहकार्य वाढेल। मुलांकडून मिळणारा पाठिंबा कायम राहील। विरोधी पक्षासोबत करार करता येतो। पती पत्नीमध्ये प्रेम असेल, कार्यक्षेत्रात सुधारणा होईल।
मार्च महिन्यात 6 ग्रहांची दुर्मिळ युती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते। तुमच्या कुंडलीच्या 10व्या घरात या 6 ग्रहांचे हे दुर्मिळ संयोजन तयार होईल। हे घर, करिअर आणि व्यवसायाचे आहे, त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात प्रचंड फायदा होण्याचे संकेत आहेत। या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या मेहनतीची आणि नशिबाची चांगली साथ मिळेल, ज्यामुळे ते नवीन उंची गाठण्यात यशस्वी होतील। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। नवीन संधी वाढतील। आरोग्यात पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होईल। तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल। हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित लाभाच्या संधी घेऊन येईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल। कामातील अडथळे दूर होतील। तुम्हाला नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात। मन शांत आणि आनंदी राहील। प्रवासाची शक्यता राहील। मिथुन राशीचे नातेसंबंध या महिन्यात मजबूत करण्यासाठी स्पष्ट संवादावर लक्ष केंद्रित करा। शुक्राच्या प्रभावामुळे या महिन्यात अर्थपूर्ण संबंध फुलू शकतात असे सूचित होते। सामाजिक प्रसंगाचा फायदा घ्या, कारण ते तुमच्या नातेसंबंधामध्ये आनंद आणि अंतर्दृष्टी दोन्ही प्रदान करतील। तुमचे भावनिक जग चंद्राच्या विविध पैलूंनी प्रभावित होऊन एका रोलकोस्टर सारखे वाटू शकते। सामाजिक ऊर्जेच्या उधळपट्टीसह आत्मनिरीक्षणात्मक शांततेचे क्षण अपेक्षित करा। हा भावनिक शुद्धीकरणाचा काळ आहे, जिथे तुम्ही जुने नमुने सोडून नवीन भावनिक खोली स्वीकारू शकता। स्वतःला सकारात्मक आणि सहाय्यक नातेसंबंधांनी वेढून स्वतःचे संगोपन करा। अतिविश्लेषण टाळा आणि त्याऐवजी तुमच्या भावनिक प्रवासाचे मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा। या महिन्यात चंद्र तुमच्या संवाद कौशल्यावर प्रभाव पाडत असल्याने या महिन्यात कामाच्या ठिकाणी अनपेक्षित घडामोडी घडू शकतात। बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ही तुमची सर्वात मोठी संपत्ती असेल। सहकार्यांच्या संधी पुढे आहेत। तुमची बहुमुखी प्रतिभा दाखवण्यासाठी त्यांचा फायदा घ्या। वेगवेगळ्या दृष्टिकोनांमुळे उद्भवणाऱ्या किरकोळ वादांवर लक्ष ठेवा आणि ते कुशलतेने आणि मुत्सद्देगिरीने सोडवा। तुमचे प्रयत्न तुमच्या वरिष्ठांच्या नजरेतून सुटणार नाहीत। या महिन्यात चंद्र आणि युरेनसमुळे प्रवास तुमच्यासाठी समाधानकारक आणि उत्साहवर्धक ठरेल। अचानक प्रवास होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनोखे अनुभव आणि अंतर्दृष्टी मिळतील। या संधीचा मोकळ्या मनाने वापर करा आणि तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल। कामासाठी प्रवास असो किंवा मनोरंजनासाठी नवीन क्षितिजे तुमची वाट पाहत आहेत, जी वैयक्तिक वाढीला देखील प्रेरणा देऊ शकतात। तुमच्या साहसाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करा। एकंदरीत मिथुन राशीसाठी मार्च 2025 चा हा महिना शुभ आणि लाभदायी ठरणार आहे।